लग्नाची बेडी या मालिकेच्या 28 ऑक्टोबरच्या भागामध्ये रुक्मिणी सांगत असते, जेव्हा तुझा ॲक्सिडेंट झाला ती बातमी आम्हाला कळली, आम्ही कोणत्या परिस्थितीमधून गेलो त्याची तुला कल्पना तरी आहे? आमच्या दुःखाची तू कल्पना तरी केलीस आणि आम्हाला न कळवता खुशाल निघून गेलीस आणि तुझ्यामुळे दरवेळेला आम्हाला दुःखच मिळालेलं आहे. याच्यावरती सिंधू म्हणते, सिरियसली काकू, माझ्यामुळे दरवेळेला तुम्हाला दुःखच मिळाले? आता मात्र ऋतुराज म्हणतो, हो, तुझ्यामुळे आम्हाला घरात पण दुःख मिळाले आणि बाहेर पण आमची बदनामी झाली ते वेगळंच. लोकांना काय काय करून आम्ही तोंड दिलं हे आमचं आम्हाला माहिती आहे. याच्यावरती सिंधू म्हणते, तुम्हाला मला बघून जरी दुःख झालं असलं तरी मला मात्र तुम्हाला बघून खूप आनंद झाला आहे. राजश्री म्हणते, आनंद? कसला ग आनंद? तुला आम्हाला बघून आनंद झाला म्हणतेस? मग ज्या वेळेला तू हे घर सोडून गेलीस तुला मला एकदाही सांगावंसं नाही का वाटलं? आई म्हणतेस ना तू मला, मग एकदा तरी मला सांगण्याची तुला गरजच वाटली नाही का की आई मी असा असा निर्णय घेतलाय, आपण काहीतरी बोलून चर्चा करून सोडवलं असतं ना? पण तू काय केलंस? तू डायरेक्ट निघून गेलीस, माझ्या नातवाला माझ्यापासून तोडलंस आणि माझ्या राघवची अवस्था मी बघितलेली आहे काय झालं ते. आज तुझ्यामुळे राघवची ही अवस्था, राघववरती ही वेळ आली. आज तू न सिंधू जे काही केलंयस ना, खरंच आम्हाला इतकं दुःख दिलंयस ना, त्यामुळे आता तुला आम्हाला बघून आनंद झाला असला तरी आम्हाला तुला बघून अजिबात आनंद झाला नाही. काय ग, तुझी आई असती ना तर तुझ्या आईशी सुद्धा न बोलता अशीच तू निघून गेली असतीस का? तुझ्या आईला सुद्धा सांगावं असं तुला वाटलं नसतं का? असं का वागलीस सिंधू तू? असं म्हणत राजश्री आता सिंधूला खडा बोल विचारत असते. आणि आता इकडे रुक्मिणी म्हणते, राजश्री तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. या मुलेमुळे दरवेळेला आपण संकटात अडकलेलो आहोत. हिला इथे बोलवायची हिंमतच कोणाची झाली? का बरं हिला इथे बोलवलं गेलं आणि तू का आलेस इथे? असं म्हणत रुक्मिणी आता मात्र खूप चिडलेली असते. राघव म्हणतो, आई तू त्रास करून घेऊ नकोस. परक्या माणसांमुळे राग करून घेण्याची किंवा त्रास करून घेण्याची तुला काही गरज नाही आहे. जी माणसं आपल्याला एक्झिस्टच करत नाहीत त्यांच्यासाठी त्रास करून घेण्याची काही गरज नाही. ऋतुराज म्हणतो, का आलेस तू इथे आम्हाला त्रास द्यायला? याच्यावर रत्नाकर म्हणतो, सगळ्यांनी शांत व्हा बरं. राणी म्हणते, मी तिला बोलवलंय. आता राघव चिडतो आणि म्हणतो, काय गरज होती तुला? तिला इथे बोलवायची तुला गरज काय? तुला सांगितलेलं ना मी की ती या घरात आलेली मला चालणार नाही. याच्यावरती मधू म्हणते, अंकुरला मी गमावलंय. अंकुरला मी जन्म दिला होता, त्याला गमावलंय, पण आता विनूला मला गमवायचं नाही. मी एक आई आहे. विनूची अवस्था मी पाहिली होती. सिंधूसारखी डॉक्टर त्याला मिळाली तरच तो बरा होईल. आणि तो एकसारखं बोलत होता ना की मला डॉक्टर काकूंकडून ट्रीटमेंट करून घ्यायची आहे. मग आपण त्याचं बोलणं ऐकायला नको का? राघव म्हणतो, लंडनमधले बेस्ट डॉक्टर आपण आणू, पण हिच्याकडून मी ट्रीटमेंट करून घेणार नाही. त्यावरती मधू म्हणते, ज्या वेळेला तुला माहीत नव्हतं की ही सिंधू आहे त्यावेळेला तर याच डॉक्टरांकडून ट्रीटमेंट करून घेण्यासाठी हट्ट करत होतास ना, मग आज काय झालं? राघव म्हणतो, कारण या बाईने माझ्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त दुःखच आणलेली आहेत आणि या दुःखाचा मला विसर नाही पडलेला आहे. पण या दुःखाची सावली माझ्या विनूवरती नको यायला, म्हणून फक्त मी हा निर्णय घेतलेला आहे. आता कोणत्याही प्रकारचं दुःख माझ्या विनूच्या जवळ यायला नको. मधू म्हणते, या विनूसाठीच, या विनूच्या सुखासाठीच मी हा निर्णय घेतलाय, कारण सिंधूपेक्षा दुसरी कोणती चांगली डॉक्टर असूच शकत नाही. म्हणून मी स्वतःहून सिंधूला फोन केला होता आणि घडलेली सगळी घटना मधू सांगते. इकडे आता सिंधू ज्या वेळेला मुंबईला सावीला घेऊन फिरायला जायला निघालेली असते त्याच वेळेला तिचा मोबाईल आतल्या रूममध्ये वाजतो आणि तो फोन घेण्यासाठी सिंधू आत येते. फोन घेताना सिंधू फोनचं नाव वाजते तर नाव मधू असतं, म्हणून ती फोन घेण्याचं टाळत असते. पण मंगेश म्हणतो, काहीतरी अर्जन्सी असेल म्हणून तिने कॉल केला असेल, तू एकदा कॉल उचलून तर बघ सिंधू. असं म्हणत मंगेशने आता सिंधूला कॉल उचलायला सांगितलेला असतो. सिंधू आता फोनवरती बोलते. त्यावेळेला मधू म्हणते, तू लवकरात लवकर सिंधू पुण्याला ये, कारण विनूला तुझी खूप गरज आहे. विनू बेशुद्ध पडला आहे, तो शुद्धीवरती येत नाही. तुझ्या ट्रीटमेंटने तो बरा होईल. प्लीज बाकी कुणासाठी नाही पण विनूसाठी तरी ये ना. यावरती सिंधू म्हणते, मी तिकडे येईन, पण विनूच्या बाबांना ते आवडेल का? याच्यावरती मधू म्हणते, हे बघ, ते सगळं मी बघेन. इथे मी सगळ्यांना हँडल करेन, पण सध्या विनूची ट्रीटमेंट होणं किंवा विनूने बरं होणं हेच आवश्यक आहे. त्यामुळे सिंधू तू काहीही कर, ताबडतोब इकडे निघून ये. सिंधू म्हणते, ठीक आहे, मी येते तिकडे. आता मात्र सिंधू फोन कट करते. त्यावेळेला मंगेश म्हणतो, सिंधू काय निर्णय घेतलायस तू? सिंधू म्हणते, माझ्यामुळे राघवचं एक बाळ मात्र गेलेलं आहे. राघवचं एक बाळ माझ्यामुळे गेलं, आता पुन्हा माझ्यामुळे राघवच्या दुसऱ्या बाळाला काही होऊ नये म्हणून मी तिकडे चाललेले आहे. मंगेश म्हणतो, सिंधू तू खूप चांगला निर्णय घेतलेला आहेस, तुझ्या या निर्णयाचं मी स्वागत करतो. मग सिंधू आता राघवचा, तिचा आणि अंकुरचा फोटो काढते, जो पहिला फोटो असतो, आणि सिंधू तो फोटो पाहतच बसते. सिंधूच्या निर्णयाचं मंगेश स्वागत करतो. मग सिंधू ताबडतोब नियतीचा संकेत घेत पुण्याला रवाना होते.
इकडे हा सगळा प्रकार मधू सांगत असते. त्यावेळेला राघव म्हणतो, तुला हिला बोलवायची काहीच गरज नव्हती. मधू म्हणते, गरज कशी नव्हती? माझ्या विनूसाठी, मला विनूसाठी हे सगळं करणं भाग होतं. आता कुणाचं मी काही ऐकणार नाही, सिंधू विनूची ट्रीटमेंट करणार. राघवला काही हे पटलेलं नसतं. राघवला खूप राग असतो. सिंधू विचार करते, अजूनही यांच्या मनात माझ्याविषयी किती राग आहे, किती द्वेष आहे, किती हे चिडलेत माझ्यावरती. असा विचार करत सिंधू स्वतःलाच त्रास करून घेत असते. तोपर्यंत राघव रागारागात आतमध्ये निघून जातो. मग सगळेच जण मधूला बोलतात की तू का केलंस मधुराणी असं? तुला हिला बोलवायची काय गरज होती? रत्नाकर म्हणतो, मला मधूचं म्हणणं पटतंय. मला असं वाटतंय सिंधूकडून ट्रीटमेंट करून जर विनू बरा होणार असेल तर आपण विनूची ट्रीटमेंट करून घ्यायलाच पाहिजे. असं म्हणत आता इकडे रत्नाकर सुद्धा सिंधूकडूनच ट्रीटमेंट करून घ्यावी म्हणून अट्ट करत असतो. पण बाकी मात्र कोणी त्याची साथ द्यायला तयारच नसतं. आता मात्र राघव रागारागात आत जातो. तोपर्यंत विनू आणि सावी दोघं जण बाल्कनीमध्ये खेळायला येतात. तेव्हा इकडे सावी सांगत असते, विनू तुझी घर खूप छान आहे, ही बाल्कनी पण खूप सुंदर आहे. विनू म्हणतो, सावी तुला सांगू का, मला तर वाटलं होतं की आता आपली भेटच होणार नाही. आमची डेंजर आजी आहे ना, तिने तुझा नंबर मोबाईलमधून डिलीट केला. त्यावर ती सावी म्हणते, काय? ती खूप डेंजर आहे. पण हे मोठे लोक का बरं भांडतात? आपण ना विनू असं कधीच भांडायचं नाही. विनू म्हणतो, हो सावी, आपण दोघांनी कधीच भांडायचं नाही. मोठ्या लोकांना भांडायचं असेल तर भांडू दे, पण आपण नाही भांडायचं. असं म्हणत विनू आणि सावी दोघं जण गप्पा मारत बसलेले असतात. त्यावेळेला सावी म्हणते, या मोठ्या लोकांचं तर मला काही कळतच नाही. म्हणजे हे आता बघ ना, माझी आई, तुझे बाबा हे सुद्धा उगाचच कोणत्याही कारणावरून भांडत बसलेत. त्यांचं कधी कधी आपल्याला काही कळतच नाही. पण आपण मात्र लहान असलो तरी सुद्धा भांडायचं नाही हे मात्र नक्की. असं म्हणत दोघं जण एकमेकांना प्रॉमिस करतात. आणि त्यावेळेला सावी म्हणते, ती डेंजर आजी तुला त्रास देते का? चल तिला ओरडते मी. विनू म्हणतो, नको नको, त्या डेंजर आजीला काही ओरडायची गरज नाहीये, आता ती चांगली आहे. तोपर्यंत इकडे मधू सांगत असते, सिंधू तू एक काम कर ना, तू ना राघवचं किंवा घरातल्यांचं बोलणं मनावर घेऊ नकोस. कारण आत्ता घरातले सगळे चिडलेत ना, त्यामुळे ते असं बोलतायत. तर तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, पण विनूसाठी तू प्लीज इथून जाऊ नकोस. असं म्हणत मधू आता सिंधूला समजवत असताना तिकडे राघव येतो आणि हातामध्ये चेक घेऊन सिंधूच्या तोंडावरती फेकत म्हणतो, हे घ्या, हा चेक घ्या, तुमची व्हिजिटिंग फी. ब्लँक चेक आहे, तुम्हाला जी रक्कम टाकायची ती रक्कम याच्यामध्ये टाका, पण इथून निघून जा. माझ्या विनूला तुमच्या ट्रीटमेंटची बिलकुल गरज नाही. असं म्हणत चिडलेला राघव तो चेक सिंधूच्या तोंडावरती फेकून देतो. सिंधू कुठली ऐकायला? स्वाभिमानी सिंधू सुद्धा तो चेक उचलते, त्याचे टराटारा तुकडे करते, फाडते आणि तो राघवच्या तोंडावरती फेकत म्हणते, IPS राघव रत्नपारखी, इथे मला तुमच्या मिसेसने बोलवलं म्हणून मी आले होते. आणि तुम्हाला माझ्याकडून ट्रीटमेंट करून घ्यायची नाहीये तर आता सुद्धा मला विनूची ट्रीटमेंट करायची नाही. आणि पैशाचं म्हणाल तर तुम्हाला माहिती आहे, ही सिंधू पैशासाठी डॉक्टर झालीच नाही, तिच्या अप्पांचं स्वप्न पूर्ण करायला डॉक्टर झाले. असं म्हणत सिंधू तो चेक फाडते, राघवच्या तोंडावरती फेकून देते. दोघंही एकमेकावरती राग काढत असतात. दोघांपैकी एकाने जरी नमतं घेतलं असतं तरी हे नातं पुढे जायला मदतच झाली असती. पण दोघांचा इगो मध्ये आलेला असतो आणि दोघं सुद्धा खूप चिडून एकमेकांकडे पाहतच असतात. पण आता इकडे खूप मोठी घटना घडते. सिंधू चेक फेकून निघते खरी, पण हे ज्या वेळेला विनूला समजतं, विनूची तब्येत डाऊन होते, विनू अधिकच आजारी पडतो आणि आता मात्र राघवकडे कोणताही पर्याय नसतो. आता रत्नपारख्यांच्या घरातून निघालेली सिंधू मात्र एका हॉटेलवरती येऊन थांबलेली असते. कारण तिला दहिगावला जायला किंवा तिथून कुठेतरी जायला वेळ हवा असतो. म्हणून सिंधू हॉटेलमध्ये थांबली असतानाच राघव त्याच हॉटेलमध्ये सिंधूला भेटायला येतो. सिंधूला भेटायला राघव येतो आणि तो तिला म्हणतो, मी तुला न्यायला आलोय. सिंधू म्हणते, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही न्यायला येणार, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही मला तिकडून हकलून देणार, हे चालणार नाही. मी विनूची ट्रीटमेंट करणार नाही. राघव म्हणतो, मी तुझ्याकडे आता रिक्वेस्ट करतोय, माझ्यासाठी नाही पण विनूसाठी. विनूला गरज आहे, विनूच्या तब्येतीसाठी एक डॉक्टर म्हणून तरी तुला तिकडे यावंच लागेल. आता मात्र स्वाभिमानी सिंधूचा स्वाभिमान आड येत असतो, पण तरी सुद्धा विनूसाठी ती पुन्हा एकदा रत्नपारख्यांच्या घरात जायला तयार होत असते. त्यावेळेला राघव म्हणत असतो, विनूला तुमची गरज आहे. सिंधू म्हणते, ठीक आहे, मी विनूसाठी येईन, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, मी तिकडे एक डॉक्टर म्हणून येईन आणि डॉक्टर सारखंच माझ्याशी वागायचं, पेशंट आणि डॉक्टर एवढंच आपल्यात नातं असेल, याच अटीवरती मी तिकडे येईन. असं म्हणत सिंधू आता राघव सोबत रत्नपारख्यांच्या घरात पुन्हा विनूची ट्रीटमेंट करायला जायला तयार होते. पण सिंधूच्या काही अटी असतात. आता राघवने सिंधूची अट मात्र मान्य केलेली असते. सिंधूची अट मान्य करून तो सिंधूला घेऊन आता मात्र घरी निघालेला असतो.
आता सिंधू पुन्हा एकदा रत्नपारख्यांच्या घरी आलेली आहे आणि विनायकची ट्रीटमेंट करणार. विनायकची ट्रीटमेंट करता करता 7 वर्षापूर्वीचा भूतकाळ उलगडत सिंधू आणि राघव आता पुन्हा एकदा एकत्र येणार का? आणि मधूचं अर्धवट झालेलं लग्न कायमचं मोडून मधू या दोघांच्या आयुष्यातून लांब जाणार का? हे पाहणं फार रंजक ठरणार.